गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने काहीतरी तयार करायचं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? मी अनघा ए डॉट जवळे या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या लाडक्या बाप्पांसाठी अतिशय सुंदर आणि सोपं कमळाचं आसन बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही इथे बघू शकताय, मी हे 3 कलरचे पाईप क्लीनर घेतलेले आहेत आणि याला पाईप क्लीनर असं म्हणतात. तर या पद्धतीने आपण 3 कलर इथे वापरतो आहे, लाल, पिवळा आणि हिरवा. तर हा कमळ बनवताना एक गंमत झाली, ती मी तुम्हाला पुढे सांगते. तर या इथे मी असे 5 पाईप क्लीनर घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की मी त्याला मधनं फोल्ड केलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला 5ही पाईप क्लीनर एकासोबत किंवा वेगवेगळंही तुम्ही फोल्ड करू शकता. असं आपल्याला हाफ फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण 5 आहेत. तर एक आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे 4ही आपल्याला या पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत आणि बरोबर सेंटरमध्ये ते आपल्याला आणायचे आहेत या पद्धतीने आणि नीट ओढून घ्यायचं आहे त्यांना व्यवस्थित. आणि मग त्यांना वरच्या भागाला आपल्याला 1-2 असे ट्विस्ट करायचे आहेत, फोल्ड मारायचे आहेत आणि त्यासुद्धा फोल्ड मारून आपल्याला एका बाजूला घेऊन घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपलं पाकळीचा आकार तयार होतो. तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण पाईप क्लीनरचे जे लाईन्स आहेत त्या व्यवस्थित नीट स्ट्रेट करून घ्यायचे आहेत आणि त्यातल्याच एका पाईप क्लीनरने आपल्याला त्याला गुंडाळून घ्यायचं आहे आणि पक्कं करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, आपली एक पाकळी तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने आपल्याला सेम पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे तुम्हाला लाल रंग पण दिसतोय आणि थोडा पिंक कलर पण दिसतोय. तर मी हा व्हिडिओ बनवायला घेतला आणि माझ्याकडला लाल रंग संपला, त्यामुळे मी अर्ध्या पाकळ्या पिंक कलरच्या केल्या आणि अर्ध्या रेड कलरच्या केल्या आणि तरीसुद्धा रिझल्ट एकदम अप्रतिम आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा, माझं हे नकळत झालं, पण तुम्हीसुद्धा जर तुम्हाला 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये हवे असेल तर रेड आणि पिंकचं कॉम्बिनेशन तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. तर इथे मी MDF बोर्ड घेतलेला आहे 6 इंचेसचं आणि आता आपल्याला त्याचा सेंटर पार्ट हवा आहे. तर आपण काय केलं, न्यूजपेपरवरती आपला MDF बोर्ड ठेवून आपण सर्कल तयार केला आणि त्याला कट करून घेतलं आणि त्याला हाफ फोल्ड केला आणि परत एक फोल्ड केली आणि या पद्धतीने त्रिकोण करून आपल्याला आपल्या MDF बोर्डचा सेंटर पॉईंट मिळालेला आहे. तर हा सेंटर पॉईंट घेण्यामागचा उद्देश आहे की या पद्धतीने आपण ज्या वेळेला पाकळी चिपकवू आपल्या बोर्डला, तर त्या सगळ्या पाकळ्या आपल्या सेम आकारावर म्हणजे सेम डिस्टन्सवर हाईटवर चिपकायला पाहिजे. त्यासाठी आपण ती लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपण कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि आपल्या 6 इंचेस MDF बोर्डपेक्षा थोडा छोटा कार्डबोर्ड आपण कट करून घेतलेला आहे. कार्डबोर्डचा यूज कुठे करायचं आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते. तर इथे बघू शकता तुम्ही, जी आपण लाईन ड्रॉ केली होती त्याने आपल्याला किती सोपं पडतं आहे काम करायला. अशा छोट्या छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर या टिप्स वापरून तुम्ही हा कमळ अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने तयार करू शकता. तर या पद्धतीने मी ग्लू गनचा वापर करून सगळ्या आपल्या पाकळ्या चिपकवून घेतलेल्या आहेत आणि या वेगवेगळ्या म्हणजे थोड्या थोड्या अंतरात चिपकवून घेतलेल्या आहे आणि त्या गॅपमध्ये आपल्याला दुसऱ्या रंगाच्या पाकळ्या चिपकवायच्या आहेत. जर तुमच्या सेम रंग असेल तरी चालेल. याच पद्धतीने आपल्याला हे फॉलो करायचं आहे. याने काय होईल ना, आपला कमळ छान डेन्स दिसेल आणि आपल्या कमळाला छान उठाव येईल त्यामुळे. तर इथे तुम्ही बघू शकता आणि इथे मी जर विसरले असेल तर 13 पाकळ्या मी करून घेतलेल्या आहेत. 13 लाल केलेल्या आहेत, 13 पिंक कलरच्या केलेल्या आहेत आणि 13च ग्रीन कलरच्या केलेल्या आहेत. जर तुम्ही इथे एकच रंग वापरत असाल कमळ करायला, पिंक
किंवा रेड, तर तुम्हाला 26 आपल्याला टोटल पाकळ्या लागतील. तर या पद्धतीने आपल्या पाकळ्या छान चिपकून गेलेल्या आहेत. आता आपल्याला याच्या बॅक साईडला ग्रीन कलरच्या पाकळ्या लावायच्या आहेत. तर ह्यासुद्धा 13 आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला आतल्या बाजूनी जी पाकळी आपली फोल्ड झालेली आहे त्याच बाजूला आपल्याला जी खाली गाठ आहे आपली ती आपल्याला त्याच बाजूला आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे आणि ती फोल्ड केलेली बाजू आपल्याला चिपकवायची आहे. तर या पद्धतीने ग्रीन कलरच्या 13 पाकळ्या आपण चिपकवून घेतलेल्या आहेत. आणि यासुद्धा आपल्याला एका डिस्टन्सवरती, म्हणजे कुठली एक पाकळी पकडायची जी तुम्हाला आतल्या बाजूने दिसत आहे, जी आपण नंतर लावली त्या पाकळी, पिंक पाकळीच्या वरच्या बाजूला आपल्याला बरोबर ग्रीनवाली पाकळी लावायची आहे. तर या पद्धतीने आपलं लोटस तयार झालेलं आहे. आता आपल्याला त्याचं सेंटर पार्ट करायचं आहे. तर या इथे आपल्याला हा कार्डबोर्डचा वापर आपण इथे करतो आहे. तर या कार्डबोर्डवरती आपण पिवळ्या रंगाच्या पाईप क्लीनरने आपल्याला याला पूर्ण चिपकवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय आपण एक पाईप क्लीनर घेतलेला आहे आणि बोटाच्या सहाय्याने आपण छोटं असं चक्रीसारखं तयार करायचं आहे आणि सेंटर पार्टमध्ये आपल्याला याला चिपकवायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला हॉट ग्लू गनने ग्लू लावत आपल्याला या पद्धतीने हा पूर्ण कार्डबोर्ड आपल्याला कवर करायचा आहे. तर हळूहळू तुम्ही या पद्धतीने गोल गोल फिरवून ग्लू लावत जायचं आहे आणि पूर्ण आपल्याला येलो कलरने फिल करून घ्यायचं आहे. थोडं दाबून प्रेस करा त्याला, नाहीतर मध्ये जर गॅप आली तर ती दिसून पडते आणि ती छान दिसत नाही. त्यामुळे थोडं दाबून आणि घट्ट असं चिपकवून छान प्रेस करा त्याला. आता या इथे माझ्याकडे 2 कलर असल्यामुळे तुम्हाला माझा कमळ 2 कलरमध्ये दिसतो आहे, पण तो सुद्धा खूप छान दिसतो आहे. आता माझ्याकडे पाईप क्लीनर वेळेवर संपले आणि मला व्हिडिओ करायचा होता, त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की आपण लाल आणि रेड आणि पिंकचं कॉम्बिनेशन करूया आणि त्यामुळे मी हा 2 कलरमध्ये कमळ तयार केलेला आहे. तर इथे बघू शकता आपली जी बाजू आहे, आपला कार्डबोर्डची जी बाजू आहे, काठ आहेत, ते सुद्धा आपल्याला दिसून पडत आहेत. त्यामुळे यालासुद्धा मी पाईप क्लीनरने पूर्ण कवर करून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की आपलं फिनिशिंग येतं त्याने, नाहीतर बाजूला आपल्याला कार्डबोर्ड दिसतो. त्यासाठी आपण या इथे त्याचे काठ आपण पाईप क्लीनरने पूर्णपणे कवर करून घेतलेले आहेत. आता वेळ येते आहे ती आपली, आता हे आपलं बेस तयार झालेला आहे. आता आपल्याला वेळ येते आहे ती सुंदर पोलन्स लावायची. तर तुम्ही इथे बघू शकता मी आर्टिफिशियल पोलन्स घेतलेले आहेत आणि ते मी इथे लावून घेते आहे. हे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळून जातील. तर या पद्धतीने त्यांना हाफ फोल्ड करून मी छान असं गोल करून घेतलेलं आहे आणि जे आपण ग्लू वापरतो आपल्या रांगोळीला, त्याच ग्लूने मी इथे हे सगळे पोलन्स चिपकवून घेते आहे. तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे थोड्या डिस्टन्सवर मी एक पोलन्स लावत गेलेली आहे. आणि मला आज माझ्या मैत्रिणींना एक रिक्वेस्ट करायची आहे की तुम्ही व्हिडिओज बघता पण कमेंट्स करत नाही. प्लीज कमेंट्स करा, लाईक करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर यासुद्धा व्हिडिओला हाईप करा. टाकल्यानंतर तुम्हाला कमेंटच्या समोर पुढे गेलं की तुम्हाला हाईपचं एक नवीन ऑप्शन आलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला करता येतं. त्याने माझा व्हिडिओ अजून पुश होतो आणि पुढे लोकांपर्यंत तो पोहोचतो. तर त्यामुळे प्लीज तुम्ही हाईपसुद्धा करा या व्हिडिओला आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर या पद्धतीने आपण थोड्या डिस्टन्सवर पोलन चिपकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला ग्लू गनच्या सहाय्याने पूर्ण आपल्या या कार्डबोर्डला आपल्याला आपल्या कमळाच्या सेंटर पॉईंटमध्ये चिपकवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय या पद्धतीने आपल्याला ग्लू टाकायचं आहे. थोडं जास्तीच ग्लू वापरा इथे, त्यामुळे ते व्यवस्थित चिपकेल आणि नीट या पद्धतीने आपल्याला ग्लू टाकल्यानंतर व्यवस्थित सेंटर पॉईंटमध्ये आपल्याला पकडायचं आहे आणि ते छान प्रेस करून आपल्याला मधल्या बाजूला चिपकवून घ्यायचं आहे.
तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आपलं कमळाचं आसन तयार झालेलं आहे ते. तर यावर्षी नक्की तुम्ही हा कमळाचं आसन ट्राय करा. आपल्या बाप्पांसाठी आपल्या हाताने काहीतरी नवीन करा आणि खूप इझी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि जर तुम्हाला कमळ स्ट्रेट नको असेल, म्हणजे आपल्याला जर मोठी मूर्ती असेल तर तुम्ही याला स्ट्रेट ठेवू शकता. आणि जर तुमची छोटी मूर्ती असेल तर तुम्ही याला कमळाच्या आकारामध्ये म्हणजे खूप जवळ अशा ओळून छोटं म्हणजे बंद असं सुद्धा याला करू शकता. कारण आपलं पाईप क्लीनर आहे जे व्यवस्थित फोल्ड करता येतं पाईप क्लीनर असल्यामुळे. तर त्याला तुम्ही पाहिजे तेवढं फोल्ड करू शकता आणि छोटंसुद्धा करू शकता आणि थोडं पसरतं सुद्धा. मोठं असेल आपली मूर्ती जर मोठी असेल तर तुम्ही थोडं पसरतंसुद्धा ठेवू शकता. तर या पद्धतीने आपलं सुंदर कमळासन तयार झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपलं कमळ आसन जर तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा. आणि थोडं जरी यूजफुल वाटलं असेल व्हिडिओ तर तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये आणि फ्रेंड्समध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय आणि माझे व्हिडिओज पाहत रहा.